झी24 तास एक पाऊल पुढे। हे जे प्रोजेक्ट्स असतात हे संपूर्णपणे ही बाब केवळ आज आली अशातला भाग नाहीये। राज्याच्या प्रकाशजी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल जो काही दिवसापूर्वी झाला होता त्यातही बाब ही उघड झाली होती की राज्याची सिंचन क्षमता ही गेल्या 10 वर्षात 0.1% वाढली आहे। त्यावेळी ही बाब उघड झाली होती। आज स्वतः मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या खात्या मंत्री जे काम करत असतात ते व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काम करत असतात। सिंचन क्षमता वाढली नाही त्याचं प्लॅनिंग मध्ये कुठे चूक आहे का या सर्व गोष्टी तपासून घ्याव्या लागतील। परंतु एका विशिष्ट खात्यावरती टीका करणं हे मला तरी योग्य वाटत नाही। एका खात्यावर टीका करणं हे योग्य नसेलही पण गेल्या 10 वर्षातली जलसिंचनाची क्षमता आहे ती 0.1% वाढली आहे। त्याबाबत प्रकाशजी प्रश्न असा निर्माण होतो या ठिकाणी की गेल्या 10 वर्षात या खात्यातल्या कामाची चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढली जाणार आहे। कुठेतरी या संपूर्ण कारभारावर मागील 10 वर्षे असलेलं एक खातं जे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। काय सांगाल याबद्दल? नाही श्वेतपत्रिका जर काढणार असतील तर त्यातून सगळ्या बाबी स्पष्ट होतीलच ना। परंतु प्रत्येक वेळेला ज्या वेळेला ह्या सर्व एवढे मोठे प्रोजेक्ट ज्या वेळेला घेतले जातात त्याची टोटल जी काही माहिती असते ही मंत्रिमंडळासमोर सातत्याने येत असते। त्याचा आढावा वेळोवेळी मंत्रिमंडळ हे घेत असतं आणि त्यामुळे ही संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी असते। जर सिंचन क्षमता जर ज्या प्रमाणात वाढायला हवी होती त्या प्रमाणात जर वाढली नसेल तर त्यामध्ये कुठे कमी राहिली याचं निश्चितपणे माहिती घ्यावी लागेल आणि त्या पद्धतीने त्याला करेक्टिव्ह मेजर्स घ्यावे लागतील। आणि त्याबाबत सिंचन क्षमतेवर सरकार पैसा खर्च करतोय मात्र कागदोपत्री असलेला आकडा हा फुगवटा दिसतोय म्हणून त्याची चौकशी होते आणि त्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची वेळ आली आहे। आता हे सगळं तुम्ही त्यातून काढलेला निष्कर्ष आहे हे माझं वाक्य नाही मुख्यमंत्र्यांचे शब्द आहेत आणि त्यांनी असं म्हटलंय फुगवलेलं आहे वगैरे काय ह्याची सगळी माहिती घेण्यात येईल ना। आता ठीक आहे आज त्यांनी म्हटलंय त्याच्यावर माहिती पक्षाच्या वतीने आम्ही त्याच्यावर डिटेल माहिती घेऊ आणि मग त्याच्यावरती डिटेल प्रतिक्रिया देऊ। पण आता या क्षणी फक्त मी एवढंच सांगू शकतो की संपूर्ण मंत्रिमंडळाची ही संयुक्त जबाबदारी राहते। जे काही प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणाचे जे प्रोजेक्ट घेतले जातात त्याचे इम्प्लिमेंटेशन त्याचे सँक्शन हे सर्व मंत्रिमंडळाच्या मध्ये घेतले जातात। काही एका विशिष्ट खात्यात त्याला देत नाही। नक्कीच धन्यवाद प्रकाशजी। प्रकाश बिनसाळे आपल्यासोबत होते, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे। ते असं म्हणत होते की ही केवळ जलसंपदा खात्याची नाही आहे तर संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे असं म्हणत राष्ट्रवादीनं आपल्या कोर्टातला चेंडू पुन्हा एकदा काँग्रेसच्या कोर्टात टोलावलाय असंच म्हणता येईल। आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे। दीपक, आपण आत्ताच प्रकाश बिनसाळे यांची प्रतिक्रिया अशी ऐकली, ते म्हणतात की हा फुगवटा नाहीये, याची चौकशी होऊ देत, सर्व मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे। तर काय सांगाल दीपक याबद्दल? ऋषी, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, 1999 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आलं प्रथम आघाडीने तेव्हापासून जलसंपदा खाते राष्ट्रवादीकडे आहे। अजितदादा जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा समजले जातात आणि हेवीवेट मंत्री आहेत राज्यातले त्यांच्याकडे हे खातं बरेच वर्ष होतं। आता सुनील तटकरे हे खातं सांभाळत आहेत आणि अजितदादा धडाकेबाज निर्णयासाठी आपल्याला सगळ्यांना परिचितच आहेत लोकांना। त्याच्यामुळे अजितदादांच्या निर्णयात मुख्यमंत्र्यांनी कुठला आडकाठी करतील असं दिसत नाही, कारण प्रवक्ते राष्ट्रवादीचे म्हणतात की सर्व मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असते, सामूहिक जबाबदारी असते मंत्रिमंडळाची। परंतु अजितदादांचे निर्णय जे आहेत ते अजितदादा कशा प्रकारे घेतात हे सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यातील जाणकार जाणतात। त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारे राष्ट्रवादीने जे जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केलाय तो पूर्णपणे चुकीचा असं म्हणावं लागेल। आणि जलसंपदा खात्यात गेल्या काही वर्षात जवळजवळ मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितले की 10 वर्षात पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला असेल, कोट्यवधी रुपये खर्च झाले असतील, तर मग पाणी अडलं का नाही हा प्रश्न करा उपस्थित होतो। केवळ 0.1% जर सिंचन क्षमता, कारण मुख्यमंत्र्यांनी दिलेला आकडा हा काही खोटा असू शकत नाही, 0.1% जर सिंचन क्षमता केवळ वाढत असेल गेल्या 10 वर्षात तर मग जलसंपदा खात्यावर पाटबंधारे प्रकल्पांवर जी मोठ्या प्रमाणावर खर्च झाले ते पैसे गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होतो। आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या सर्व बाबी समोर आणण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची आपण सूचना जलसंपदा खात्याला देवाचं सांगितलंय। नक्कीच एकूणच दीपक, गेल्या 10 वर्षात राज्याची सिंचन क्षमता जर 0.1% एवढीच वाढत असेल तर खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आणि नेमक्या याच बाबीवर आज मुख्यमंत्र्यांनी बोट ठेवलंय। धन्यवाद दीपक या साऱ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्याला माहिती देत होते। झी24 तास एक पाऊल पुढे।